संघर्ष आईच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर खरं सांगू का, मी आज तुमच्यासोबत खरंच माझा खरा म्हणजे खोटा अजिबात नाही, खरा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी आज काय तुमच्यासाठी थंडीत घेऊन आले तर तुम्हाला कळेलच। तर खरं सांगू का, तर हे असं आता थंडीचे दिवस म्हटले की असं शिराचा तुपाचा शिरा वगैरे जास्त खाण्यात येतो। तर मला शिरा वगैरे करायचं होतं सकाळी नाश्त्याला। मी काही स्वयंपाक वगैरे करणार नव्हते आज। तर छानपैकी तुपात मी ड्रायफ्रूट्स वगैरे आणि रवा वगैरे भाजून घेतला तुपात लालसर असा। तुपात शिरा म्हणजे तूप टाकून जर रवा छान भाजला गेला तर शिरा खूप छान लागतो। आणि ज्यांना तूप आवडतं त्यांच्यासाठी, ज्यांना तूप आवडत नाही का त्यांनी इसेन्स टाकून खाऊ शकतात। कारण की इसेन्सनं अजिबात तुपाचा वास वगैरे येत नाही किंवा तुपाची चव वगैरे कळत नाही। तर मला काही तूप वगैरे आवडत नाही तर मी इसेन्स वगैरे टाकूनच शिरा यूज करत असते खायला। कारण की मला तुपाचा वास काय कसलाच जमत नाही। इसेन्सवाला शिरा खूप टेस्टी वगैरे लागतो, कारण की ह्याच्यामध्ये तुपाचा स्वाद वगैरे येत नाही। कारण की ज्यांना तूप वगैरे आवडत नाही का त्यांच्यासाठी परफेक्ट आहे। मला तर खूप आवडला, मला पण माहीत नव्हतं। मला आमच्या घरमालकीनं सांगितलं तेव्हापासून मला माहीत झालं की इसेन्स वगैरे टाकून शिऱ्याचा वास वगैरे येत नाही तूप टाकलेला। तर मी पण तूप वगैरे खात नाही आहे। अशी देवपूजा वगैरे करून घेतली। अशी महालक्ष्मीची पूजा केली की मला खूप प्रसन्न वगैरे वाटतं। तसंच मला तुमच्यासोबत शेअर करायला पण खूप छान वाटतं। असं नाही की गुप्त पूजा वगैरे माझी, मी तसं काही नाही आहे। मी उलटं होईन तितकं चांगलंच सांगत असते। कारण की आपण चांगलं सांगितलं देव आपलं चांगलं करतो, जितकं आपण वाईट सांगतो तितकं देव त्याच्यापेक्षा जास्त आपल्यासोबत वाईट करतो। तर माझी भावना चांगल्याच हेतूनं सांगत असते असे। त्यानंतर मी भाजी करायला घेतली होती ह्याची बटाट्याची। दुपार झाली ती 2 वाजले होते। सकाळी नाश्ता केला, दुपारी मला असं वाटाणे वगैरे टाकून आणि आलू वगैरे टाकून भाजी वगैरे करायची होती बटाट्याची। आणि तितक्यात वल्ले वाटाणे असल्यामुळं काय झालं, तेलात टाकले की ती टुनटुन उड्या मारायले, ते पण डान्स करू लागले त्याच्यामध्ये। तर जाऊ द्या म्हटलं आता। तर असं छानपैकी पातळ अशी भाजी केली। आणि खूपच आज खूप भूक लागली होती मला आज, कारण की सकाळी शिरा वगैरे केलता। त्या शिरा काही मला तेवढा काही आवडत नाही, पण खाल्ला होता मी इसेन्स वगैरे टाकून थोडासा। कारण की मला अजिबात तुपाचा वास पण नाही जमत, पण असं आता काय तूप करायले त्याच्यामुळे काही वाटत नाही मला। पण लग्नाच्या आधी जर तूप वगैरे करायले का मी घरात थांबत पण नव्हते। तुपात जर कळवायले का मी दुसऱ्याच्या घरी जाऊन बसत होते, पण घरी कधीच थांबत नव्हते। पण आता संसार म्हटलं की सर्व काय करावंच लागतं। तर मी तूप वगैरे आता तूप काय घरीच करत असते मी। आता संसार म्हटलं की सर्व काही करावंच लागतं। तर आता काही मला त्याची किसन वगैरे येत नाही, पण खायची काय आणखी इच्छा झाली नाही, पण हळूहळू होईल ती पण असं मला वाटतंय। कारण की मला आधी ते ताकाचं लोणी वगैरे काढायला गेले तरी मला खूप असं कसं तरी वाटायचं, मी थांबत पण नव्हते घरात त्या। पण आता मीच करायला लागले घरी, तर आता काय तेवढं काही मला वाटत नाही आहे। पण तूप खायची आणखी इच्छा झाली नाही बरं का खरं सांगायला। त्यानंतर 2 वगैरे वाजले होते आणि सकाळचा शिरा वगैरे खाल्ला होता, तर खूपच भूक लागली होती आज। मग आधी पोळ्या वगैरे करून घेतला लगेच भाजी वगैरे टाकून, गरम गरम लगेच जेवण वगैरे केलं। आज काही कोणी नव्हतं जेव्हा येणार घरी, त्याच्यासाठी मला फक्त कंटाळा आलता करायचा। पण बाळ असल्यामुळे पोळ्या वगैरे करावंच लागतात, कारण की लहान लेकरं म्हटलं की पोळी वगैरे मागतं, भाकरी काय लहान लेकराचं भागतच नाही ना। तर म्हटलं नाही आता हाय काही जमायची नाही, सकाळी शिराच केलता, नाही पोळ्याच कराव्या आता। पोळ्या वगैरे केल्या, लगेच भाकरी खायची होती, मग भाकरी पण करायला घेतली, लगेच करून घ्यावा म्हटलं। कारण की आमच्यात भाकरी का नाही शिळी लागती अशी ताजीपेक्षा, कारण की चुलीवरची कडक कडक छान लागते म्हणले, पण गॅसवरली गरमपेक्षा शिळीच छान लागते। म्हणून मी भाकरी लगेच करून घेतल्या। 4 वाजले होते मला सर्व काही करायला, मग भाकरी वगैरे करून घेतल्या। तर एके संघर्ष आईसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा एक सबस्क्रायबर माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर हे फक्त जे यूट्यूब चॅनल वगैरे चालवतात का त्यांनाच माहिती आहे एक सबस्क्रायबर म्हणजे काय आहे।
तुम्ही जर एक सबस्क्रायबर केला तर आमचं खूप थकलेला दिवस हा थोडासा रिलॅक्स होऊन जातो. आणि जर तुम्ही सबस्क्रायबर वगैरे केलं नाही किंवा व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर खूप आम्हाला खूप म्हणजे त्रास होतो की वाटतं इतकं कष्ट करतो आपण, पण आपल्या व्हिडिओला व्ह्यूज पण आले नाहीत आणि सबस्क्राईब पण वाढले नाहीत. आम्ही तर महिना झालं रोज व्हिडिओ अपलोड करत असते, पण माझे काही सबस्क्रायबर त्या मानानं काही वाढले नाहीत. खूप खूप कष्ट घेतले पण आणखीन तितकं काही मला भेटलं नाही जितके सबस्क्रायबर पाहिजे होते तितके. पण असो तरी पण करीत राहायचं, डिमोटिवेट व्हायचं नाही अजिबात. कारण की अंगात संघर्ष असला किंवा अंगात आपली इच्छा असली आपल्याला काहीतरी व्हायचं आहे बाबा, चान्स आहे आपल्या हातात. घरगुती पहिला महिना म्हणजे पहिला घरगुती स्त्रियांना तरी नव्हता चान्स घरगुती घर बसून काहीतरी ब्लाऊज शिवल्याशिवाय दुसरं काही नव्हतंच, ब्लाऊज वगैरे शिवायला होतं. आता तर आपल्या हातात आहे ना, मग ज्याची इच्छा आहे ते नक्की किती बी संघर्ष होऊ द्या, ते सक्सेस झाल्याशिवाय राहतच नाही असं मला तरी वाटतं. तर मग असे लगेच झाडून वगैरे काढायला घेतलं. लगेच 4-5 वाजले होते. मग चला म्हटलं लगेच झाडून वगैरे काढून घेऊ, दिवाबत्तीचा टाईम होतो. लगेच म्हटलं आधी कचरा वगैरे लगेच भरून घेतला आणि लगेच एवढं मग झालं की लगेच म्हटलं भांडे वगैरे लगेच लावून घेऊया. मग काय भांडे वगैरे लावायला घेतले. आणि तुम्हाला खरं माझी एक गोष्ट खरी आहे ती म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करायची. मला काय खोटं सांगायचं नाही आहे किंवा मला जे अनुभव खरंच आला आहे ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. थंडीच्या दिवसात जे आपण वापरतो का वॅसनील, हे त्याच्यापेक्षा किती पण छान आहे हे. तर वॅसनील मला वाटत नाही वॅसनील तेवढं काही फरक वगैरे पडत असेल, पण वॅसनील कधी लावायचं ज्यावेळेस आपण सकाळी बाहेर वगैरे जातो त्यावेळेस लावणं ठीक आहे वॅसनील. कारण की खूप रखरख वगैरे हात होतात ना, त्या टायमाला वॅसनील लावायला पाहिजे. पण जर तुमचे खूपच ऊल आहे, खूपच माझे खूप असे खूप हे झालते, असे डॉट डॉट झालते, असे डप्पे उडल्यास कसे डप्पे होतात तसे डप्पे झालते माझ्या हाताला पूर्ण. ते तर कशानं झालते तर ते ह्यानं झालते माझे उडल्यामुळं. तर त्याच्यासाठी मी खरंच मला खूप मला असं फरक पडल्यासारखा जाणवतं आहे. तर मला तेच तुम्हाला सांगायचं आहे. तर चला मग आता लगेच मग गॅस वगैरे पुसून घेतला. गॅस पण लगेच घ्यावा म्हटलं कारण की पुन्हा बिल खूप होतं ना. मग स्वयंपाक वगैरे झालता, गॅस वगैरे पुसून घेतला. असं फरशी वगैरे घातली तर चांगलं वाटतं, नसता मग ते कसं वेगळं असं चिकचिक झाल्यासारखं वाटतं. झुरळ पण होतात ना, खरकट्यानं खूप झुरळ वगैरे होतात. त्याच्यामुळे मला स्वच्छ करावं वाटतं. मला हे खळखळ धुतल्याशिवाय काय मला काही चांगलं वाटतच नाही. त्याच्यामुळे मी एकदा तरी यातून खरं सांगायला खळखळ धुत असते, सकाळ नसता संध्याकाळी. होईन तितकं सकाळीच घेत असते मी, संध्याकाळी फक्त पुसून वगैरे गॅस वगैरे पुसून ठेवायचा आणि सकाळी स्वयंपाक वगैरे झालं का छानपैकी धुवून वगैरे घ्यायचं असते, तसंच करत असते. मग असा गॅस वगैरे पुसून घेतला, कोरडा झालता पण अजून एकदा कोरडा छान करून घेतला, फॅन वगैरे लावला. त्यानंतर मग असं लगेच लोणी होतं, माझ्या लक्षातच नाही लोणी कढवायचं. लगेच लोणी कढवायला घेतलं आणि असं आमच्या घरी का नाही माझ्या बाळाला लोणी वगैरे आवडत असल्यामुळे मी पण लक्ष करून काढलं. माझ्या काही लक्षात राहत नाही आहे लोणी वगैरे काढायचं, पण आज लक्ष करून मी लोणी आधी काढून ठेवलं. कारण की त्याला खूप म्हणजे लोणी म्हणजे त्याच्यासाठी आईस्क्रीम आहे बरं का. आम्ही त्याला आईस्क्रीम म्हणून लोणी देतो, त्याला माहीतच नाही ते लोणी आहे, त्याला वाटतं ते आईस्क्रीमच आहे. आम्ही लहानपणी त्याला सांगितलं ही आईस्क्रीम आहे बाळा, ते दिसतं पण आईस्क्रीम सारखं म्हणून ते खातो. असं तूप वगैरे काढून घेतलं. माझ्याकडे काय आता खूप उशीर झाला तूप वगैरे कढवायला. संध्याकाळी 6 वाजता काय तेवढे तुळशीची पानं वगैरे तोडत नाहीत ना, मग मी काय तोडले नाहीत बघा तुळशीची पानं वगैरे. मग असं तूप वगैरे छान कडून घेतलं, खालून लालसरपणा येऊस्त तूप कडलं नाही असं म्हणतात ना. मग छानपैकी तूप वगैरे कडून घेतलं. मी स्पेशल ही तुपाची माझी चाळणी आहे बरं का, कारण की मला इतका तुपावर हेट आहे. तर सांगते तुमच्यासाठी मी काय घेऊन आले, तर हे ग्लिसरीन आहे. तर नक्की पहा हे ग्लिसरीन, इतका फरक पडतं ना गुलाबजल लावून दोन्ही मिक्स करून लावायचा हाताला, खूप छान वाटतं. लाईक सबस्क्राईब